नमस्कार, मी देवेंद्र अष्टंकर, सरपंच गट ग्रामपंचायत कोतेवाडा. मित्रांनो, आपण सर्वांना माहीतच आहे, काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतच्या सर्व निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये जय पराजय हा सर्व गोष्टी झाल्या आणि गेल्या 3 जानेवारीला मी आपला पदग्रहण या ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून स्वीकारला आणि त्या दिवशीपासनं बऱ्याचशा गोष्टी काही सकारात्मक माझ्या दृष्टीनं मी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु काल सुमठाणा या गावामध्ये, जे गट ग्रामपंचायतला अंतर्गत सुमठाणा गाव येते, या गावामध्ये एक या गावाचा प्रथम नागरिक सरपंच किंवा या 5 वर्षाचा नौकर असं म्हटलं तरी चालेल, तर मी या माध्यमातून त्या गावामध्ये एक महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम अतिशय सुरळीत पार पडला. माननीय सचिव महोदया, मी आणि त्या गावातील सर्व समाजाच्या महिला माता भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम 12चा होता आणि जवळपास कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आटोपत आलेला होता, म्हणजे अल्पहाराला सुरुवात झाली होती. तेवढ्यात माझ्या गावच्या ज्या महिला ग्रामपंचायत सदस्य आहे त्या कार्यक्रमाला आल्या. त्यांना मी रीतसर माझ्या कर्मचाऱ्यांना त्यांना खुर्ची देण्याची विनंती केली. त्या बसल्या. त्याच्या अगोदर कार्यक्रमाची सर्व रूपरेषा किंवा कुठल्याही माता भगिनीने कुठलाही आक्षेप, मी बी एक त्यांच्यासोबत संवाद साधला. त्या महिला मेळाव्याचं किंवा हळदी कुंकाचं हे माध्यम म्हणून त्यांना सांगितलं आणि आपल्या गावातल्या चांगल्या ज्या काही गोष्टी, समस्या, सकारात्मक गोष्टी करायच्या त्या समस्या मी त्यांना विचारल्या. तर बरेचसे चर्चात्मक गोष्टी झाल्या. परंतु माझ्या ग्रामपंचायत अंतर्गत ज्या महिला सदस्य आल्यानंतर त्यांनी मला फोटो काढू नये किंवा ग्रामपंचायतचा जो कर्मचारी फोटो काढत होता, हा सार्वजनिक कार्यक्रम होता, तर त्याला फोटो न काढण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. मी त्यांना हे विनंती केली की हा सार्वजनिक कार्यक्रम आहे, हा व्यक्तिगत कार्यक्रम नाही आहे. आणि त्याच्या अगोदर बी काही मुस्लिम माता भगिनीने सुद्धा त्या सचिवा मॅडम किंवा पोलीस पाटील मॅडम ज्या होत्या त्यांच्यासोबत ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे आम्ही डस्टबिनचा वाटप 10% महिलांसाठी जो निधी खर्च करावा त्या माध्यमातून त्या वाटप करण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे कुठेतरी आमच्या ग्रामपंचायत सदस्य यांनी कुठेतरी चुकीचं वातावरण निर्माण करून माझ्यावर काही वैयक्तिक टीका टिप्पणी केली. माझ्या फोटो संदर्भात किंवा माझ्या याच्या, तो विषय एवढा वाढवण्याला विषय नव्हता. त्यानंतर तिथल्या ज्या अंगणवाडी सेविका यांच्या सोबतसुद्धा त्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी करत गेली. त्यानंतर बाहेरून जे काही मला ज्या काही ऐकायला गोष्टी येत होत्या, काही ग्रामपंचायत सदस्य किंवा उपसरपंच म्हणा, त्यांनी वैयक्तिक त्या ठिकाणी टिप्पणी केली त्या अंगणवाडी सेविकेवर. त्यावर मी गावचा प्रथम नागरिक किंवा प्रमुख म्हणून मी त्यांनाही सांगितलं की त्यांनाही या ग्रामपंचायत अंगणवाडी सेविका किंवा कर्मचारी म्हणून त्यांनाही इथे मानसन्मान आहे, बा त्यांच्यासोबत या पद्धतीने बोलू नका. हा विषय तिथे वाढवण्याला एक नव्हता. परंतु जेव्हा मी आतमध्ये बसलो होतो, काही लोक शिवागीड करताना येताना दिसत होता. कोणतरी एक ड्रिंक करून एक पोरगा आमच्या कार्यक्रमस्थळी आला आणि बाहेरचं जे वातावरण कुठेतरी चुकीचा संदेश किंवा हे एक साधं वातावरण नव्हतं. मला भविष्यात असा त्याचा एक संशय आहे, कुठेतरी मला बदनाम करण्याचा कटकारस्थान असताना असावं किंवा त्याच्यामधून माझी बदनामी कशी करता येईल किंवा माझं नाव कसं खराब करता येईल किंवा ह्या निवडणुकीच्या भ्रमातून काही लोक निघले नसावेत किंवा त्यांना हार पचली नसावी. कारण मी ज्या संस्कारातून निघलो तर मला माहीत आहे की जिंकल्यानंतर माजायचं नसतं आणि हारल्यानंतर कुणालाही सूटबुद्धीनं काम करायचे नसते. क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में कर्तव्य पथ पे जो मिला ये भी सही वो भी सही, या विचारानं चालणारा मी माणूस आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सांगतो. कालचा जो प्रकार अतिशय निंदनीय झाला. मला तिथून मी निघलो आणि कुठेतरी एक घात प्रकारचा प्रकार मला तिथे दिसून आला. परंतु त्या गावात तेढ निर्माण होऊ नये. उद्या मी पोलिसांना सुद्धा फोन करू शकलो असतो किंवा करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही मला. कारण गावचा प्रथम नागरिक म्हणून मला काही अधिकार आहे. शासकीय कार्यक्रमात काय कोण चुकीचं वागतं करतं हा एक सुद्धा पार्ट आहे. परंतु त्या गावात वातावरण गडूळ होऊ नये म्हणून मी एक समजदारीची भूमिका काल घेतली आहे. मी कुठलाही चुकीचा प्रकार
ॲक्च्युली सांगावं असं झालं तर आमच्या ग्रामपंचायत कोतेवाडामध्ये बी आम्ही सुद्धा महिला मेळावा हळदी कुंकाचा कार्यक्रम केलेला, परंतु जे विरोधी गटाचं म्हणण्यापेक्षा सध्या ज्या एका दुसऱ्या गुटच्या माध्यमातून ज्या निवडून आलेल्या 4 महिला सदस्य असतील किंवा 6 सदस्य असतील, त्यापैकी कोणीही त्या ग्रामपंचायत कोतेवाड्याच्या महिला मेळाव्याला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या. त्यांच्या घरचे सर्व उपस्थित. आणि काल कुठेतरी हळदी कुंकाचा कार्यक्रम किंवा महिला मेळाव्याचा कार्यक्रम हा सुमठाणा या गावामध्ये घेतला, तर तिथं हेतू परस्पर त्याचं येणं आणि माझं म्हणणं नाही, आल्या त्यांचं स्वागत आहे, कारण त्यासुद्धा ग्रामपंचायत, पण त्यानंतर फोटोवरून त्यांनी विषय वाढवणं, कारण हा व्यक्तिगत कार्यक्रम नव्हता. त्याच्या अगोदर बी कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी मुस्लिम माता भगिनी असो, इतर समाजाच्या माता भगिनी असो, सर्वांनी फोटो वगैरे काढले, कारण तो अधिकार आहे ग्रामपंचायतचा. म्हणा कुणी काढायचे नाही काढायचं हा व्यक्तिगत विषय आहे, कारण तो सार्वजनिक कार्यक्रम होता. तर कोणत्याही माता भगिनींनी मी त्यांच्याशी जेव्हा भाषणाच्या माध्यमातून संवाद साधला तर कोणी मला आक्षेप नोंदवलेला नाही आहे, परंतु ह्या महिला जो सदस्य आहे यांनी हा हेतुपुरस्पर हा विषय उचलला, कुठेतरी तिथे वाद निर्माण व्हावा अशी परिस्थिती निर्माण केली. आणि असला प्रकार हा कुठेतरी एक मला बदनाम करण्याचा प्रकार, माझ्यासोबत कटकारस्थान करण्याचा प्रकार, त्यानंतर बाहेर काही गोष्टी घडल्या. मी आत असल्यामुळे मला काही गोष्टी नंतर सांगण्यात आला की कोणी बाहेर वाद करण्याचा किंवा मारायला धावण्याचं किंवा असा विषय जो एकंदरीत येतो, एकंदरीत एक तर हे ग्रामपंचायतचं नाव किंवा माझं व्यक्तिगत नाव बदनाम करण्याचं, किंवा यांची एवढी बुद्धी निकृष्ट झाली की राजकारण कोणत्या खालच्या स्तरावर नेऊन ठेवलं. हार पराजित हे होत असते, कारण मी काही सत्तेचा पाठ घेऊन आलेलो नाही. पुढल्या 5 वर्षानंतर माझ्याऐवजी आणखी कोणी असेल, कोणते कामं कोणी करायचे, ग्रामपंचायतच्या कार्यक्रमाचे फोटो काढायचे नाही काढायचे ह्या वादाचा विषय असू शकत नाही. मी व्यक्तिगत कोणावर टीका टपत नाही, कोणी बॅनर लावायचे की नाही लावायचे हा त्यांचा व्यक्तिगत असेल, पण या ग्रामपंचायतचा प्रमुख, या ग्रामपंचायतचा सरपंच आणि 5 वर्षाचा नोकरही म्हणू शकता मला, परंतु मला अधिकार आहेत की नाही काही गोष्टी, मला या ग्रामपंचायतचा प्रमुख म्हणून मला अधिकार तुम्ही जनतेतून मला निवडून दिलं. आणि ह्या गोष्टी मी जेव्हापासून मी पदग्रहण केलं, निवडणुकीच्या अगोदर कमी जास्त होतात हे मलाही मान्य आहे. मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या तुमच्या पण प्रकट केल्या. मी शांतपणे काम करतो आणि मी इतर भाषणामध्ये किंवा याच्यामध्ये मी सांगितलं मी सूटबुद्धीनं कुठलंही काम करत नाही. परंतु जर मला कुठेतरी बदनाम करण्याचा विषय असेल किंवा कुठेतरी कटकारस्थान असेल की भविष्यात त्या सुमठाणा गावात किंवा आपल्या गावात काही तरुण मंडळींना त्यांचे माथे भडकवणे आणि चुकीचा विषय घेणे, अगोदर बी आज छोट्या छोट्या गोष्टी व्हॉट्सअपवर फेसबुकवर यांनी जो प्रपंच लावलेला आहे कुठेतरी चुकी आहे. त्या गोष्टी अगोदरही होत्या. ग्रामपंचायत कर्मचारी तेच आहे, ग्रामपंचायत सचिव मॅडम पण त्याच आहे, सर्व गोष्टी. फक्त एक सरपंच म्हणून मी या ठिकाणी नवीन पदग्रहण सोहळा केला, तर माझी काम करण्याची पद्धत ही आहे. मी कधी कुणाला चुकीनं वाईट शब्दानं कधी बोललो नाही आणि बोलणारही नाही. परंतु शेवटी मी बी काम करत असताना मी सुद्धा माणूस आहे, माझ्या हातानं जर चुका झाल्या तर मी नक्की त्या स्वीकारेल. परंतु व्यक्तिगत टिपा त्याच महिला सदस्यांनी मासिक सभेमध्ये घरगुती हे जे वर्तमानपत्र आहे हे माझ्या घरी लावून द्यावं ग्रामपंचायत माध्यमातून, हा सुद्धा विषय त्या महिला सदस्यांनी घेतला होता. आता तो विषय सरपंच यायला मला योग्य नाही वाटला, म्हणून मी त्यांना नकार दिला का मी कुठलाही ग्रामपंचायतच्या माध्यमातून कुठल्याही सदस्याच्या घरी मी पेपर लावू शकणार नाही. अगोदर काय झाला विषय याच्याशी जरी मला काही कर्तव्य नसलं तरी काही गोष्टी माझ्या अधिकारात येतात. तो पेपर किंवा ग्रामपंचायतचं लॉक लावणं किंवा गेटचं लॉक लावणं या विषय याच्या व्यतिरिक्त ते लोक निवडणुकीच्या बाहेर निघलेच नाही असं कुठंतरी म्हणायला लागलं. भविष्यात जर या व्हिडिओ करायचं हेच एक उद्देश किंवा माध्यम आहे की जे सत्य परिस्थिती आहे, तिथे त्या अंगणवाडी सेविका आहेत, तिथले शिक्षक वृंद आहे, त्या गावातले सज्जन नागरिक आहे, कुणीच कार्यक्रम एकदम आटोप्यात झाल्यानंतर या लोकांचं येणं, पूर्वी ग्रामपंचायतला कार्यक्रम झाला तर कुणीच 6 सदस्य आले नाही. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना एवढंच सांगायचं आहे की सोमठ्यानात जो काल आमच्या महिला मेळाव्याच्या माध्यमातून जे कटकारस्थान किंवा ज्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं किंवा मला गालबोट त्या कार्यक्रमाला लागलं पाहिजे असं कुठंतरी षडयंत्र आहे, त्या पूर्ण मी सदस्यांना, महिला सदस्यांना किंवा त्याच्या मागे जी डोकी आहे त्यांनाही या माध्यमातून सांगून देतो की हा चुकीचा प्रकार असल्या राजकारणाची लेवल एकदम खालच्या पातळीवर नेऊ नका. राजकारणात हा सकारात्मक विषय घ्या, पॉझिटिव्ह विषय घ्या. पेपर लावणे नाही लावणे, गेट बंद करणे नाही करणे, हळदी कुंकाच्या कार्यक्रमात फोटो काढणे नाही काढणे, काही गोष्टी ह्या जनरल असतात, सार्वजनिक असतात. तिथल्या जर माताशक्तीनं मला जर अगोदरच सांगितलं असतं काही विषय तर मी त्याच्या अगोदर बी ज्या माताशक्तीनं मुस्लिम माता भगिनीनं तिथे फोटो काढले आहे, कोणीच आक्षेप नोंदवले नाही. परंतु मॅडम यांनी हा विषय तिथे विनाकारण उचलला. त्याच्यासोबत आणखी 2 महिला सदस्य होते
बस या व्हिडिओच्या माध्यमातून जी सत्य परिस्थिती आहे तुमच्यापर्यंत सांगावीशी वाटली. त्याच्या माझ्या मागे काय कटकारस्थान झालं किंवा चुकीचा प्रकार, गालबोट लावण्याचा जो प्रकार झाला, भविष्यात जर कुठला घातपात झाला तर याला सर्वस्वी जबाबदारी त्या सर्व सदस्य किंवा त्यांच्या मागे जे डोके राहते, त्यांना भडकवणारे, गावात हे वातावरण गढूळ करणारे, यांची सर्वस्वी जबाबदारी राहील. काला मला रात्री बेरात्री मला माझ्या ग्रामपंचायत अंतर्गत कोणाचाही फोन आला, कोणत्या एखादी अडीअडचणीचं जायचं काम पडलं तर मी माझ्यासोबत कोणी सहकारी नेत नाही. तर कुठेतरी ही एक सुरुवात, मला कोणाला टीकाटिप्पणी करायची नाही. कालही सांगितल्याप्रमाणे मी पोलिसांना काल फोन करू शकलो असतो आणि सरपंच पदाचा प्रथम नागरिकावर जो काही चुकीची वर्तणूक किंवा हे करण्याचा जो कालचा जो प्रकार सुमठाणा गावात किंवा काही लोकांना घेऊन जो घडवण्याचा प्रकार झाला, मी करू शकलो असतो. परंतु मी या गावाचा प्रथम नागरिक, मी शांत डोक्याने विचार की त्या गावात मला तो विषय किंवा त्या गावातील नागरिकांना गुन्ह्या गोविंदानं एकोप्याने आजपर्यंत राहिले तसे राहिले पाहिजे. मला कुठलाही सामाजिक तेढ निर्माण करायचं नाही, म्हणून मी या शांत आहे. परंतु माझी जे बाजू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि जे पण लोक हे कटकारस्थान करतात यांना मी स्पष्ट सांगू इच्छितो, मला जुनं या ग्रामपंचायतमध्ये काय झालं, कुठल्या चुकीच्या गोष्टी झाल्या, चांगल्या गोष्टी, मला याच्याशी काही कर्तव्य नाही. मी फक्त पॉझिटिव्ह काम करण्यावर भरोसा ठेवतो आणि मी त्या सकारात्मक गोष्टी करणार आहे. परंतु या अनावश्यक गोष्टीला तूल देऊन फालतूच्या गोष्टी जर जुन्या कोणी सदस्यांनी किंवा ग्रामपंचायत मेंबरनी किंवा जुन्या काही लोकांनी जर काढण्याचा प्रयत्न केला तर या 15 वर्षाच्या अगोदर किंवा जेव्हापासून काय गोष्टी घडल्या या सर्व पसारा मी तुमच्यासमोर नक्की ठेवील. मला या गोष्टी करायला भाग पाडू देऊ नका. मला चांगलं काम करायचं आहे, मला गावाच्या विकासाचं आहे. मी जुनं राजकारण हा राजकारणापुरता विषय ठेवायचा. आता मी सरपंच सर्व गावकऱ्यांचा आहे, सर्व समाजाच्या लोकांच्या आहे. त्यांच्या कशा समस्या सोडवता येईल मी आव्हानसुद्धा केलं आहे की सर्वांनी सोबत या, सहकार्य. पण परत मी सांगतो, जर कुणी आता जर हेतू पुरस्पर याच्यानंतर अनावश्यक गोष्टी ज्या वाढवण्याचा प्रयत्न केला तर मी योग्य शासन योग्य कारवाई ते नक्कीच करील. बस एवढंच मी सर्व माझ्या गावकऱ्यांना हा विषय पोचावा म्हणून हा व्हिडिओ केला. धन्यवाद.